ह्या चंदन चोराला न्याय वेगळा आणि जर ओबीसी समाजाला न्याय वेगळा मिळत असेल तर ह्या सरकारला काही ना काही 2029ला तुम्हाला सांगतो याला भुई सपाट केल्याशिवाय राहायचं नाही. त्याचा राजीनामा घ्या आणि तो बजरंग सोनवणेचा जो चिरंजीव आहे तो शिळ्यार चौकशीमध्ये, कारण जो चोर असतो तो चोर कधी पळत असतो, शाहू असतो तो कोणाच्या बापाला भेट नसतो. ज्या तो दाखिला तो तुझ्या हाताने सिद्ध करून दाखिला मी चोर आहे म्हणून. तू चोर नव्हता तर त्या दिवशी तिथंच जायचं ना, किंवा भेट द्यायची कुटुंबाला, सांगायचं अहो ह्यो चोर होता म्हणून मुख्यमंत्र्याला भेटायला गेला आणि आपण आपल्या प्रेताला राखण होतो. अहो ह्यो चोर होता म्हणून गृहमंत्र्याकडे गेला. आपण सर्व ओबीसी समाज पूर्ण याच्यामध्ये ज्या बीड जिल्ह्याने आपल्याला आपल्या नेत्यांनी ज्या सरकारला म्हणजे याच्यामधून कचऱ्यामधून सोन्यावर बसवलं, ते सरकार जर आपली ओबीसी समाजाची बाजू घेत नसेल तर याच्याकरता आज ह्याच बीड जिल्ह्याने भाजपचा जो इतिहास घडीला तर ह्याच बीड जिल्ह्याने घडीला. ह्याच बीड जिल्ह्यामध्ये वंजारा समाज आणि ओबीसी समाजाचं जे काम चाललंय किंवा प्रत्येक वेळेस टार्गेट वंजारा आणि ओबीसी, वंजारा आणि ओबीसी, ह्यो जी बजरंग सोनवणे काहीतरी आता तुमच्या बीड जिल्ह्यावाल्याला सगळ्याचं, आणि रमेश भाऊ पण त्या दिवशी मी आलो तो बोलले किंवा स्वतः माझ्या भावाने मला सांगितलं किंवा याचे फोन चालू होते, हे बाकीच्या काही गोष्टी होत्या. अरे ह्या चंदन चोराला न्याय वेगळा आणि जर ओबीसी समाजाला न्याय वेगळा मिळत असेल तर ह्या सरकारला काही ना काही 2029ला तुम्हाला सांगतो याला भुई सपाट केल्याशिवाय राहायचं नाही. एवढीच माझी विनंती आहे. जर आपल्याला न्याय मिळाला तर व्यवस्थित मिळावं आणि समाज आपल्या समाजाने बीजेपी वाल्याला जी आणला तर 18 पगड जातीने ओबीसीनीच मोर आणलेलं आहे. कारण हे बीजेपी होता कुठं हे माहीत नव्हतं. ह्या बीजेपीचा कोम कुठं होता हे माहीत नव्हता. ह्या बीड जिल्ह्याने झाड लावलं आणि हे बीड जिल्ह्यावर जर पाळी येत असेल तर याच्याकरता आज अनेक वेळेस, कारण मागून थोडं दाटे आहे त्याच्यामुळे मी जास्त गडबडीने बोलतोय, त्या अनेक वेळेस झालं की आपल्या नेत्याला टार्गेट करायचं, याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा. अरे तुमच्या हातात सत्ता आहे, तुमची प्रबळ मनगट आहे म्हणून तुम्ही गरीबाला लगेच हे करता. आज सरकार कुठे गेलं त्याचा हे करायला, त्याचा राजीनामा घ्या ना, त्याचा राजीनामा घ्या आणि तो बजरंग सोनवणेचा जो चिरंजीव आहे तो शिळ्यार चौकशीमध्ये, कारण जो चोर असतो तो चोर कधी पळत असतो, शाहू असतो तो कोणाच्या बापाला भेट नसतो. ज्या वेळेस आपला जो माणूस 3 दिवस राहिला त्यावेळेस ह्यो कुठं जातो मुंबईला, ह्यो कुठं जातो दिल्लीला. अरे भामट्या तो दाखिला तो तुझ्या हाताने सिद्ध करून दाखिला मी चोर आहे म्हणून. तू चोर नव्हता तर त्या दिवशी तिथंच जायचं ना, किंवा भेट द्यायची कुटुंबाला, सांगायचं अहो ह्यो चोर होता म्हणून मुख्यमंत्र्याला भेटायला गेला आणि आपण आपल्या प्रेताला राखण होतो. अहो ह्यो चोर होता म्हणून गृहमंत्र्याकडे गेला. अरे तुझ्या हाताने तो सिद्ध करून दाखिलं. पोलीस प्रशासनाला माझी गावरान भाषात अडाणी शब्दात एकच विनंती आहे बाबा हो, की जे आम्हाला सत्य असेल, जे कायदा असेल, कायद्याच्या व्यतिरिक्त काय आम्ही मागत नाही, कायद्याचाच मागतो. कायद्याच्या नियमाने आम्हाला पण, तुम्ही पण आमचेच मुलं बाळ आहेत असं काही समजू नका. पण तुम्ही जर समजा काही जर दबावपोटी काही करीत असाल तर याचे परिणाम वेगळे तुम्हाला पोलीस प्रशासनाला पण भोगावं लागते. एवढंच बोलतो. जय भीम जय महाराज. यानंतर